आपण नेहमी बटाट्याचे परोठे तर बनवत असतो, पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने जरा हटके बनवणार आहोत बटाट्याचे परोठे. आणि हे ट्विस्टेड क्रिस्पी बटाट्याचे परोठे बनतात. दिसायला एवढे सुंदर दिसतात, तेवढेच खायला क्रिस्पी, टेस्टी आणि चटपटीत लागतात. मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत बटाट्याचे परोठे. त्यासाठी 2 आलू मी उकडून घेतलेले, छिलके काढून घेतलेले आहेत, खिसून घेतलेले आहेत खिसणीने. कुठेही बटाट्यामध्ये गाठी ठेवायच्या नाहीत. आपल्याला एकदम सॉफ्ट बटाटा लागणार आहे. त्यासाठी एक मिरची घेतलेली कट करून, धनिया कट करून घेतला आहे, जिरा अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा, धने पावडर अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला बटाट्याचा मसाला आहे तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 2 चमचे तेल इतकं घेतलेलं आहे. आणि तेल गरम होऊन झालं त्यात जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा. एक मिरची कट करून घातलेली आहे. आता कोथिंबीर आपल्याला मिरची परतलेली आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर हलकीशी परतून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घालायची आहे आता जिरे पावडर घालते अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि हे सगळं मसाला आपण घातलेला आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मसाला चांगला परतून द्यायचा आहे. आणि हे सगळा मसाला अगदी व्यवस्थित बटाटा सगळं याच्यामध्ये घालायचा आहे आणि 4-5 मिनटाचं आपल्याला हे बटाटा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. हा आपला बटाट्याचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अगदी सगळा मसाला एकसारखा लागला पाहिजे बटाट्याच्या भाजीला, तेव्हाच आपला परोठा अगदी चटपटीत लागणार आहे आणि टेस्टी लागणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. ते काढून एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचा आहे. हे सगळं असा व्यवस्थित सगळीकडे आता सगळा पसरून घ्यायचा आहे आणि ह्याच्यात गाठी असल्या तर त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. हे आणि बघा, हे बटाटा आपला थंड झालेला आहे आणि बघा चांगला व्यवस्थित मॅश झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला लागणार आहे आटा मळून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला आटा मळतो तसं त्यात मीठ घालायचं आहे आणि चपातीला आटा कसा सॉफ्ट मऊ असा आटा मळून घेतो तशा पद्धतीने आटा मळून घ्यायचा आहे. आणि थोडा 5-10 मिनटं तुम्ही आटा भिजण्यासाठी ठेवू शकता. असा मळून थोडा वेळ 5-10 मिनटं भिजायला ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला एक गोळा तोडून घ्यायचा आहे, गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याचा पिठामध्ये थोडंसं बुडवून अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती अशी जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही. जसं आपण नेहमीची चपाती बनवतो तशाच पद्धतीने चपाती बनवायची आहे. बघा, आणि थोडीशी मोठी बनवायची आहे. मोठी चपाती लाटायची आहे. त्याच्यामुळे गोळा पण असा थोडासा मोठा घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी एक चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळीकडे एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि आता आपली चपाती तयार झालेली आहे. त्याच्यावरती आपल्याला हा मसाला भरायचा आहे. हे बघा, आता जेवढा याच्यावरती बसेल तेवढा तुम्हाला याच्यावरती मसाला घालून घ्यायचा आहे आणि हाताने असा सगळीकडे असा पसरून घ्यायचा आहे. एकसारखा मसाला आपल्या ह्या परोठ्याला लागला पाहिजे. त्याच्यानंतर आता तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याच्यावरती ह्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. मी चाकूनेच कट करत आहे आणि याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आता 4 भाग झालेले आहेत. आता इथून रोल करत 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 शेवटपर्यंत जायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने लेअर असे याचे लेअर आणि वरचा ज्या लेअरचा भाग आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने सगळे रोल करून घ्यायचे आहेत चारीच्या चारी. हे या लेअरमुळं आपला परोठा असा क्रिस्पी बनतो आणि परोठ्याला लेअर पण येतात. त्याला कदाचित मला वाटतं याला शाही आलू परोठा पण म्हणू शकता तुम्ही.
अशा पद्धतीने हलकंसं बेलनं फिरवून हलकंसं लाटायचं आहे. फक्त हलका हाताने हे करायचं आहे. त्याला अजिबात भार द्यायचा नाही आहे. नाहीतर त्याचे लेयर सगळे दबले जातील. तर हे अशा पद्धतीने हे सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत. बघा किती छान दिसतात नुसते लाटले तरी. आणि सगळे पराठे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि तुम्ही थोडेसे हाताने पण असे पसरून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हलकंसं बेलनं फिरवायचं आहे, कारण जास्त जाड पण नाही राहिलं पाहिजे. जास्त जाड राहिलं तर ते खायला पण अशी क्रिस्पी बनणार नाही आहे. म्हणून बेलण्याने थोडंसं हे करायचं आहे. आणि जो लेअरचा भाग आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे. पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यात आता आपल्याला खालच्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे, असं क्रिस्पी होऊन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला पलटी मारायची आहे. बघा पहिला तवा गरम झालेला नव्हता, त्याच्यामुळं काही एवढं जास्त भाजलेला नव्हता. तर आता आपल्याला परत पलटी मारावी लागेल. त्याच्यावरती बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघा वरच्या बघा आता किती छान भाजलेला आहे. कलर पण किती छान आलेला आहे. आणि तुम्ही तूप पण लावू शकता, बटर पण लावू शकता, तेल पण लावू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतं आहे ते तुम्ही लावू शकता. बघा किती छान कलर आलेला आहे. लेअर पण किती छान सुटलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या टोस्टेड क्रिस्पी आलू परोठे तयार आहेत. असे परोठे तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी. बाय बाय.